नमस्कार, मी नागरिक महाराष्ट्राचा रिपोर्टर, सामान्य जनतेचा महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण उसारली गावामध्ये आहेत आणि आपल्या बरोबर दादा आहेत। दादा, काय सांगाल आणि प्रचाराची रॅली आपण सुरू हे करता सर्वकडे आणि कसं योगदान आहे आणि कसं सर्व तुम्हाला प्रतिसाद देतात? आज बघता आपण सांगू शकतो की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेलं आहे। त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी आपण प्रथम प्रार्थना करू। त्यांना आपण सकाळी श्रद्धांजली वाहून या भागात प्रचाराला सुरुवात केली। आपण खऱ्या अर्थानं आज प्रचाराचा दिवस होता। आम्ही कुठल्याही प्रकारच्या घोषणा न देता, कारण की आम्ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जरी असलो बरोबर, तरी एक अत्यंत अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळं आम्ही आमचा प्रचार एकदम साध्यापणाने केलेला आहे। खऱ्या अर्थानं आज बघतो या भागामध्ये माझी ओळख अशी फारशी नव्हती, पण इकडच्या लोकांचा प्रतिसाद बघता मला खूप आनंद होतो की या लोकांना आमच्या उमेदवाराची आणि आम्हाला जे मतदान करणार आहेत त्यांना असं वाटतं की हा उमेदवार जर निवडून आला तर आपल्या भागामध्ये नक्कीच विकासाची गंगा आणेल। काय वाटतंय? निशाणी आपल्याला एकदम जी तुम्हाला पाहिजे तीच निशाणी मिळाली जुनी, त्याबद्दल काय सांगा? हो हो, कारण की तुम्हाला सांगू शकतो की दिबा पाटील साहेबांच्या वेळेला निशाणी ही खटारा होती आणि खटारा चिन्हावरती साहेब आमदार झाले होते। आणि आज आपण पाहू शकतो का हा खटारा निशाणी आम्हाला परत भेटली। मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला सिटी या निशाणीवर आम्हाला निवडणूक लढवावी लागली। मध्यंतरीच्या काळात आम्ही जो प्रचार केला त्या प्रचारामध्ये आम्ही सिटीच आम्हाला लोकांना सांगितली होती। आम्हाला थोडा वेळ लागला, आम्हाला जास्त लोकांकडे परत जावं लागले आणि आमची जी निशाणी खटारा ते आम्हाला परत लोकांपर्यंत पोहोचवायला लागला। पण हा खटारा आमच्या ग्रामीण भागामध्ये एकदम जोरदार राहणार आहे असं मी निश्चित सांगू शकेन। चेहऱ्यावर भाई तुमच्या आनंद दिसतोय, बघताय तुम्ही, आणि सर्व तुमच्याच वाहवा आहे आणि शेतकरी कामगार पक्ष एकदम 100% निवडून येईल असं मला वाटतं। कारण बघताय तुम्ही, रॅली एकदम तुमची मजबूत आहे आणि जिकडे तिकडं सध्या डीबी भाईच हे नाव आहे आणि तुम्ही मेहनतही तेवढी घेताय आणि निवडून आल्याच्या नंतर हे जे उसाले गावामध्ये छोटे फार रस्ते वगैरे काय असतील, काय काम जे प्रलंबित आहेत हे नक्की तुम्ही मार्गी लावाल का? उसरली गावामध्ये छोटे मोठे जे रस्ते आहेत ते तर नक्कीच मागायला लावीन, परत त्यांच्या कुठल्याही समस्या असो त्यांनी काळ्या रात्री माझ्याकडे यावं, मी त्यांची समस्या नक्की सोडवीन। आता तुम्ही बोलत की माझी ओळख थोडीशी या गावामध्ये कमी आहे, पण प्रतिसाद चांगला भेटतोय, तर गावकऱ्यांना कसा मिळेल? येस येस, गावकऱ्यांना मी धन्यवाद देईन कारण त्यांनी माझ्या या रॅलीमध्ये सहभाग नोंदवून विशेष करून महिलांनी माझ्यासाठी जे प्रेम दाखवलेलं आहे, खरोखर महिलांचाही आभार मानेन आणि या गावकऱ्यांचाही आभार मानेन। तुमच्याकडे येतो आपलं नाव आणि आपली प्रतिक्रिया। माझं नाव रामदास दत्तात्रय गोंधळी, शिवसेना उपमहानगर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, पनवेल। हे माझं नाव आणि पद आहे। नक्कीच, काय सांगाल? बघताय भाई एवढी मेहनत घेत आहे आणि खटारा चिन्हही मिळालेलं आहे आणि विजय ही निश्चितच दिसतो त्यांना, कारण चेहऱ्यावर दोघांचाही आनंद आहे आणि तिघांचाही आनंद आहे। तर काय वाटतं याबद्दल, तुम्ही त्यांच्यासाठी कसं पाठिंबा त्यांना देणार आहात? नक्कीच विजय तर 100% होणारच आहे आपला। खरं सांगायचं तर ज्या लता धनराज म्हात्रे जे उमेदवार आहेत आपले, हे जे आमचे डीबी म्हात्रे जे आहेत यांच्या सौ आहेत, तर खरं सांगायचं डीबी म्हात्रेबद्दल तर हा माणूस जो आहे तो तुम्ही राजकारण म्हणून तो कधीच वावरत नाही, कधीच नाही, एकदम प्रामाणिकपणे सांगतो। किंवा ते माझे मित्र आहेत म्हणून बोलतो असं नाही, तर अगदी प्रामाणिकपणे सांगतो का राजकारण म्हणून ते कधीच वावरत नाही। तर तुम्ही त्यांच्याकडे कोणतंही काम घेऊन जा, तर भाईंची एक ख्याती अशी आहे की जर त्यांच्याकडे 10 रुपये असतील तर ते 5 रुपये नक्कीच तुम्हाला देणार। आणि कितीतरी लोक मला मागून पण भेटली का डीबी म्हात्रेंनी आम्हाला अशा प्रकारे मदत केली, तशा प्रकारे मदत केली। हालाकी यांच्याकडून कधीच ती गोष्ट आहे आणि आम्हाला सुद्धा ह्या व्यक्तीचा खूप मोठा एक आधार आहे, समाजकार्यात तत्पर असतात ते कधी. 100%। आणि दुसरी गोष्ट की कामाचा विषय राहिला तर कामं तर नक्कीच होणार, त्यात काय वादच नाही। आणि शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामीण भागामध्ये एकदम मुरलेला पक्ष आहे, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये 100% शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार आहेत ते 100% निवडून येणार। आणि दुसरी गोष्ट राहिली, बघितली तर आज आपण काय चाललंय ते बघतोय समाजामध्ये। आज परिस्थिती अशी आहे की 25 तारखेला विमान उडल्यानंतर, विमान उडायच्या अगोदर आम्ही स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देऊ, तर दिलं काय नाव? तर ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ भूलथापा ते लोक देतात आणि आपले लोक त्याला बळी पडतात। तर ह्या भूलथापांना बळी न पडता आपल्या लोकांनी नक्कीच चांगले उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत। कारण जर आपण नंतर मग आपण 5 वर्ष बोंबलत फिरतो का अरे यार ह्यांनी असं नाही केलं, तसं नाही केलं, पण आताच लोकांनी डोळे उघडे ठेवून चांगले आणि योग्य उमेदवार निवडून दिले पाहिजेत। आणि ह्यासाठी मी लोकांना आवाहन करतो की खरोखर धनराज म्हात्रे, सौ लता धनराज जे म्हात्रे जे उमेदवार आहेत आपले,
ते खरोखर नक्कीच त्यांची नाळ आहे ती समाजाशी बांधलेली नाळ आहे. सामाजिक कार्य त्यांचं खूप मोठं असतो. तुम्ही कोणत्याही प्रकारची देणगी असो, कोणत्याही प्रकारचं डोनेशन असो, ह्या माणसाच्या खिशात जर 10,000 असतील तर तुम्हाला नक्कीच 2,000 5,000 हा माणूस देणार. एवढं मी खात्रीलायक सांगतो. आणि दुसरी गोष्ट राहिली कामाचा विषय. तर कामं तर होतच राहणार. कामं जी आहेत, रस्ता असेल, गटर असेल. आज ह्या लोकांनी मला सांगा, पनवेल महानगरपालिका असेल किंवा आज पनवेल पनवेल तालुका असेल, पनवेल तालुक्यामध्ये आपल्याला एक धरण नाही हो पाण्याचं. उद्या मोरबे धरणाचं काय पाणी जर त्यांनी बंद केलं तर आपण कुठून पाणी पिणार? धरण आणि ग्रामीण भागांमध्ये यांची नळांच्या योजना नाही. कारण महानगरपालिका यांचे आमदार, यांचे खासदार, यांचे मंत्री, महाराष्ट्रात सत्ता यांची, केंद्रात सत्ता यांची. आज शेतकरी कामगार पक्ष एखादं जर काम आणत असेल, शेतकरी कामगार पक्ष असो, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असो, एखादं काम आणत असेल तर त्या कामाला हे लोक अडवणूक करतात. आणि त्या अडवणुकीमुळं गावांचा विकास होत नाही. ह्याची कारणं अशी, कारण ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाची खूप मोठी ताकद आहे. आणि त्यासाठी ही कामं अडवल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची जी ताकद आहे ती कमी करण्याचा हा प्रयत्न ह्या सरकारचा आहे. तर मी नक्कीच सांगू इच्छितो की लता धनराज म्हात्रे आणि आपले दुसरे उमेदवार, काय नाव तुमचं साहेब? बाळू वाघ. हा, बाळू गोमा वारा हे नक्कीच निवडून येतील. आणि मला खात्री आहे की या भागाचा विकास हे जे आपले उमेदवार आहेत ते नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही. कितीही अडचणी येऊ, कितीही अडथळे येऊ, तर या भागाचा विकास, जो संपूर्ण या भागाचा विकास आहे, हा झाल्याशिवाय राहणार नाही. ही मी एक सुज्ञ नागरिक, एक सुशिक्षित नागरिक म्हणून मी या माणसाचं वागणूक बघून मी या गोष्टीची तुम्हाला शाश्वती देतो. धन्यवाद. तर कुठेतरी पाहायला गेलं तर खरंच एक DB पाटील म्हणजे एक नाव रुपाला नाव आहे. आणि पाहायला गेलं तर ते कुठेही जनतेमध्ये कुठल्याही प्रसंगी, वेळ प्रसंगी ते समाजकार्यात तत्पर असतात. याची आता दादानी गवाही दिली. तर मी सोमनाथ खिलारे, उत्तर. थँक्यू.